तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला घटक आहे आकृती पूर्ण करा। या घटकामध्ये आकृतीचा एक भाग आपल्याला पूर्ण करायचा असतो, जेणेकरून ती आकृती आपल्याला पूर्ण होईल। यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतात, ए, बी, सी आणि डी। जसे की आपण पाहत आहोत या ठिकाणी अशा पद्धतीने वरील जी आकृती आहे ती होईल आणि मग डी, सी, बी या आकृत्या या ठिकाणी जुळत नाही, तर ई आकृती जुळते, म्हणून पर्याय क्रमांक ए हा जो आहे तो बरोबर आहे। या ठिकाणी सुद्धा त्रिकोणाच्या क्षैतिज रेषा आहेत आणि त्याची ही जी बाजू आहे ती इकडे होत आहे जी, आणि हे जे टोक आहे ते इकडे असेल तर दुसरं टोक हे त्या दिशेला असेल, म्हणजे या ठिकाणी अशा स्वरूपाचं आकार होईल। आणि रेषा आहेत ह्या अशा राहतील, म्हणजेच आपण जर याचा आकार पाहिला तर ए, बी, सी नाही तर हे डी जी आकृती आहे, डी आकृतीप्रमाणे तो आकार दिसून येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूया। प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृती शोधायची आहे। आणि उत्तर आकृती शोधत असताना आपल्याला अशा पद्धतीने ती येईल आणि त्याची जी दिशा आहे ती विरुद्ध येईल, म्हणजेच अशा स्वरूपाची आकृती आपल्याला पाहायला मिळते। आणि हा जो आकार आहे तो असा येईल, अशा पद्धतीने ही हा जो आकार आहे आपल्याला असा दिसेल, मग ती आकृती पूर्ण होईल। ए 1, 2, 3 मध्ये नाही तर हा जो आकार आपल्याला दिसत आहे तो 4 आकृतीमध्ये, आकृती क्रमांक 4 मध्ये आपल्याला तो दिसून येत आहे। म्हणून आकृती क्रमांक जी 4 आहे तो या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे असं दिसून येते। त्यानंतर आकृती क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 4 कडे आपण जर गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी 2 भाग या आकृतीच्या आधी केलेले आहेत। त्यानंतर या आकृतीमध्ये अशा पद्धतीने या ज्या आकृत्या आहेत त्या अशा दिलेल्या आहेत आणि सर्व जेव्हा आकृत्याचं आपण निरीक्षण करू, ए मध्ये नाही, सी मध्ये सुद्धा ते दिसत नाही, डी मध्ये या मधल्या रेषा वेगळ्या आहेत, तर आकृती बी मध्ये ती पूर्ण आकृती ही या ठिकाणी आपण तयार केल्यानंतर ही आकृती पूर्ण होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 यामध्ये आपल्याला ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या आपण पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी अशी रेष आपल्याला हे आकृत्या अशा आणि इथं 4 असे टिंब आपल्याला दिलेले आढळून येतात। आणि हा जो कोपरा आहे या कोपऱ्यामध्ये हा आकार असा काढलेला आहे आणि ए मध्ये नाही, बी मध्ये ते होत नाही, सी मध्ये उलटा आहे आणि डी मध्ये जो आकार आहे तो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 यामध्ये सुद्धा आपल्याला हा आकार पूर्ण करायचा आहे। आकार पूर्ण करत असताना आपल्याला ही एक छोटी रेषा इकडे मिळवण्यासाठी आणि इथून ही पुन्हा एक रेषा अशा पद्धतीचा आपला आकार येईल। आणि ही जी आपली आकृती आहे ती अशा पद्धतीने होईल। ए, बी,
सी मध्ये दिसत नाही, तर आकृती डी मध्ये तशी आकृती आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आणखी काही प्रश्नांचा आपण सराव घेऊया. त्या प्रश्नांमध्ये आपल्याला प्रश्न आकृती क्रमांक 7 पासून आपण या ठिकाणी सुरुवात करू. तर यामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला हा जो भाग आहे तो पूर्ण करायचा असतो आणि हा भाग पूर्ण करत असताना आपल्याला या ठिकाणी ही दोन ज्या रेषा आहेत, या दोन रेषा पूर्ण करून आणि मध्य भागातून अशी एक रेषा या ठिकाणी आपल्याला येताना दिसून येईल. ए बी मध्ये आहे, सी आणि डी मध्ये तसं आपल्याला दिसत नाही, म्हणजे आकृती क्रमांक बी ही या ठिकाणी जुळताना दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 यामध्ये ही जी रेषा या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीने इकडं गेलेली आहे, म्हणजेच असं आणि इकडं येताना ती उलट्या अशा पद्धतीने येत आहे. म्हणजेच या ठिकाणी ही रेषा इथे येईल आणि अशा पद्धतीनं हे आपल्याला उलट्या स्वरूपामध्ये हे जे आपल्याला इयरफोन सारखं हेडफोन सारखं जे चिन्ह दिसते ते अशा पद्धतीने येईल. ए बी सी मध्ये येते, डी मध्ये नाही. जी सी ची आकृती आहे ही या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9 यामध्ये आपल्याला हा जो आकार इथं आहे हा इकडं आला, परत हा जेव्हा जात आहे तेव्हा हा आकार बदलताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो आकार आहे तो आपल्याला असा होईल. ही उभी रेष आणि हा आकार अशा पद्धतीनं होईल, जेणेकरून पुढे जाऊन तो आकार असा फिरवल्यानंतर आपल्याला योग्य पद्धतीनं दिसेल. आणि हा जो अशा स्वरूपाची जी आकृती आपल्याला पर्यायामध्ये दिसून येत आहे, ए नाही बी आहे, डी सी नाही, सी आणि डी मध्ये नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये याच योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 यामध्ये आपल्याला हे वर्तुळ जे दिलेले आहे अर्ध ते पूर्ण करणे, त्यानंतर ही रेषा पूर्ण करणे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो अशा पद्धतीने आपल्याला हा त्रिकोण रेषेच्या संलग्न त्रिकोण जो आहे तो आपल्याला पूर्ण करायचा. आणि आपण जर ही जर आकृती पूर्ण अशी पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की ए सी डी मध्ये नाही तर बी मध्ये ही आकृती आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 कडे आपण जाऊ. 11 मध्ये आपल्याला हा जो चौकोन आहे आणि हे समोरासमोरीचे बाण दिसत आहेत, एक रेषा या ठिकाणी असा बाण इकडे येणारा असा बाण, या बाणाची दिशा या ठिकाणी आणि इथं आडवी रेष आणि ए बी सी नाही तर डी मध्ये हा आपल्याला जो पर्याय आहे तो डी मध्ये आपल्याला दिसून येत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 कडे आपण जाऊ. यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला रेषा आहे, शेवटी ती आकृती दिलेली आहे आणि असा आकार. त्यानंतर या ठिकाणी हा जे गोल पूर्ण करणं, हा गोल पूर्ण होईल आणि हे जे
इकडून येणारी जी रेष आहे ती रेष 1 2 होईल आणि परत ही रेष या रेषेला जोडलेली कोपऱ्यावरची रेष अशी दिसेल. म्हणजे ए सी बी मध्ये नाही, ए सी आणि डी मध्ये नाही तर बी मध्ये ही आकृती आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचा आपण प्रश्न पाहूया. यामध्ये आपल्याला हा जो चेहरा आहे तो चेहरा इथपर्यंत येईल. हे नाकाचा आकार, हा जो आकार, डोळ्याचा आकार आणि कानाचा आकार आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि आपण जर ही आकृती अशी बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की हा जो असा जुळणारा जो आकार आहे यामध्ये नाही, बी सी डी यामध्ये हा जो असा आकार आहे तो नाही, तर आकृती क्रमांक ए मध्ये हा आकार आपल्याला जुळताना दिसून येत आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण आकृती पूर्ण करा या घटकाची माहिती घेतली.